येथील खासदारांच्या मुलाचं नाव फिर्यादीनी चार्जशीट पुरवणी चार्जशीट मध्ये घेतलेलं आहे, पुरवणी FIR मध्ये, आणि त्याच्याला आणखी CDR मिळून सुद्धा या ठिकाणचे पोलीस सदरील आरोपीला अटक करत नाहीत। या मागणीसाठी आजचा हा मोर्चा आहे। गेल्या 16 दिवसापासून या जिल्ह्याचं प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि पोलीस ताटाखालचं मांजर झालेले आहेत आणि आरोपीला पकडत नाहीत। त्यामुळे मृताचे नातेवाईक या ठिकाणी अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत, त्याचा मी जाहीर निषेध करतो। विलास घुले यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र या हत्या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत 10 आरोपींना अटक झाली। मात्र खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचं पुरवणी जबाबामध्ये नाव आहे आणि त्याला अटक करावी अशी मागणी आता मोर्चेकऱ्यांकडून होती। आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती समाज बांधवांकडून विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। त्याच्यापैकी काही बांधव माझ्यासोबत आहेत। काय सांगाल साहेब, हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले, आज काय मागणी घेऊन तुम्ही मोर्चा काढताय? आम्ही एकच मागणी केलेली आहे, जे पुरवणी जॉबमध्ये आरोपी कोणी असतील त्यांना अटक केलं पाहिजे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे। जर SP पुरवणी जॉबमध्ये नाव टाकलं आणि जर आरोपी नसतात त्याला पुरवणी जॉबमध्ये नाव घेतलं कसं काय? आणि ही सगळी घटनाक्रम असताना ज्या काही आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याही मागण्या घेऊन आज आम्ही त्या मोर्चा काढतोय। फक्त आज मोर्चाची सुरुवात आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच्या सगळ्या विभागामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येचे मोर्चे होतील। आजही कमीत कमी लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत। जालना रोड स्टेडियम त्या ठिकाणी मोर्चाची सुरुवात होईल। लास्ट 12 वाजता आम्ही इथून निघू। मी सांगितलं ना, जे कुणी म्हणजे आरोपी राहिलेले आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी लागेल, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। मोर्चामध्ये सहभागी झालेला तुम्ही काय मागणी घेऊन सहभागी होता? प्रमुख मागणी काय आहे? तुमच्या सरकारला इशारा काय? मागणी आहे की येथील खासदारांच्या मुलाचं नाव फिर्यादीनी चार्जशीट पुरवणी चार्जशीट मध्ये घेतलेलं आहे, पुरवणी FIR मध्ये, आणि त्याच्याला आणखी CDR मिळून सुद्धा या ठिकाणचे पोलीस सदरील आरोपीला अटक करत नाहीत। या मागणीसाठी आजचा हा मोर्चा आहे। गेल्या 16 दिवसापासून या जिल्ह्याचं प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि पोलीस ताटाखालचं मांजर झालेले आहेत आणि आरोपीला पकडत नाहीत। त्यामुळे मृताचे नातेवाईक या ठिकाणी अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत, त्याचा मी जाहीर निषेध करतो। नक्कीच मोर्चाला जे आहे ते सुरुवात होणार आहे 12 वाजता। मोर्चा जे आहे ते स्टेडियमवरून निघणार आहे आणि याचा समारोप बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार आहे। आणि अशा पद्धतीने जे आहे ते न्याय पाहिजे अशी मागणी जी आहे ते होताना पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर खासदार पुत्र बजरंग सोनवणे यांच्या पुत्राला अटक झाली पाहिजे अशी मागणी या मोर्चामधून होताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर विलास घुले यांच्या पत्नीला सरकारी नोकरीमध्ये समावेश करावा अशी मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। नक्कीच आणखी काय पुढे बघायला मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।